राऊतसाहेब, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण असं कळतंय की काही जागांवर, विशेषतः मुंबईतल्या 6 ते 7 जागा तुमच्याकडे आलेली माहिती होत नाही. ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची आहे. प्रत्येक जागेवर सहमती आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्या या अफवा आहेत, पेरलेल्या आहेत. महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जिंकेल. आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतं. अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील, पण त्या फार नाही आहेत. ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपासंदर्भात एकमत जास्त आहे. पण किती जागा अशा आहेत जिथे नाही त्या कशाला तुम्हाला सांगायच्या, त्या बंद खोलीतल्या चर्चा आहेत. त्या मुळात मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहेत. जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा होते. पण मुंबईचं झालंय जागा वाटप पूर्ण होईल ना. मुंबईत काय एवढं कठीण आहे. लोकसभेचं सुरळीत पार पडलं. सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला. यावेळेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाचा पराभव आम्ही करू, त्या दृष्टीने आमची पावलं आहेत. राऊतसाहेब, जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण व्हायची, म्हणजे या ज्या चर्चा सुरू आहे, कारण असं म्हटलं जातं की 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता बघा, लागू शकते. आचारसंहिता लागण्याच्या आधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल. आमच्यासाठी जागा वाटप ही अडचण नाही. स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरेजी असतील, नाना पटोलेजी किंवा त्यांच्यावरचे दिल्लीतला हायकमांड आहे, हे प्रत्येक जण जागा वाटपामध्ये अत्यंत संयमानं आपल्या भूमिका बजावत आहेत. पण सूत्र काय असेल? समसमान जागा वाटप? नाही, सूत्र जेव्हा जागा कोणाच्या वाट्याला किती येतात हे जाहीर होईल, ते काय लपून राहतंय का? सूत्र कसलं? जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. काही मनामध्ये अशी बातमी आहे की 10 जागा कमी द्या पण मुख्यमंत्री पद आम्हाला हवंय असं आपल्या पक्षाचं भूमिका आहे. काही जागा कमी महाविकासाकडे. अच्छा, ज्यांनी त्या बातम्या दिलेल्या ते आमच्या बरोबर बैठकीला होते का बसलेले? ते होते का आमच्या बरोबर कालच्या बैठकीला किंवा आधीच्या बैठकांना? तसं असेल तर मग ते मान्य करा, हो हे बातम्या देणारे लोक आमच्याबरोबर बैठकीला बसले होते आणि आमची चर्चा त्यांनी ऐकली. या हे चर्चेचे विषय नसतात, हे या पत्रकारांना, बातमीदारांना कळलं पाहिजे. अशा चर्चा कधीच होत नाहीत राजकारणामध्ये. अशा प्रकारच्या उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत, ही या राज्याची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती, हे लक्षात घ्या.